सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे। तर मैत्रिणींना आज तुमच्यासाठी खूप हेल्दी आणि खूप मस्त अशी रेसिपी घेऊन आले। हेल्दी म्हटलं तरी चालेल, खूप मस्त आणि नारळपासून ते खूप आणि ही रेसिपी 3 स्वाद देणार आणि 3 वस्तूंमध्ये बनते। एवढी जबरदस्त आहे, नक्कीच पहा तुम्ही। खूप हेल्दी आणि खूप टेस्टी, बाजारात महाग भेटणारी ही तुम्ही पहाच एकदा। तर मी नारळ तोडला होता, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे टाकलेले आहे याच्यात। असं बारीक बारीक तुकडे केले आहेत, त्याची बाहेरची सालं काढून घेतलेली आहेत आणि हे आता मिक्सरमध्ये जारमध्ये टाकायचं। ही रेसिपी एवढी हेल्दी आहे ना, तुमच्या घरात एकदा बनवली तर हप्त्यातनं एक वेळा तरी बनणारच तुम्ही। एवढी जबरदस्त ही मिठाईचं काम करते, ही खरवसचं काम करते, ही आईस्क्रीमचं काम करते। 3 पदार्थांची कामं करत असते ही। एवढी जबरदस्त आहे, घरात सर्वांनाच आवडणार। एकदा बनवून तर पहा तुम्ही। हे आता झालेले आहे वाटून। आता मी कपडा घेणार आहे कॉटनचा आणि कॉटनच्या कपड्याने गाळून घेणार आहे, ह्याचा ज्यूस काढणार आहे, त्याचा रस काढणार आहे। तर पहा तुम्ही कशा पद्धतीने मी त्याचा रस बाहेर काढते। त्याचं सगळं ज्यूस झाला पाहिजे तयार। पहा आता बारीक वाटलेलं आहे आणि आता हे मी कपड्याने असं पिळून त्याच्यातलं जरा पण आतमधलं जाऊन द्यायचं नाही। आपल्याला बनवायची आईस्क्रीम म्हणा किंवा तुम्ही खरवस म्हणा किंवा बर्फी म्हणा, काही म्हणा, मिठाई म्हणा, काही म्हणा, एवढी जबरदस्त आहे ना, विचारू नका तुम्ही। खूप शुद्ध आणि साधी म्हणतात ना तशी। तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण, तुम्हाला कळेलच काय आहे काय नाही। आता हे एवढं झालेलं आहे, तरी पण आपण एकदा घालणार आहे परत, का की अजून त्याच्यात भरपूर काही जीवनसत्व आहे, त्याच्यात रस निघणार अजून। तर आता मी परत वाटून घेते, परत पाणी टाकते एकदा। आणि साध्या सोप्या पद्धतीत फक्त 3 वस्तू लागणार आहेत आपल्याला, जास्त काही नाही। तर हे पाणी टाकलं आणि परत वाटून घेतलं। 3 वस्तूंमधून तुमच्याकडे जर एकदा बनवली ना, हप्त्यातनं एकदा तरी बनवणारच तुम्ही। अशी जबरदस्त आहे मिठाई ही, खूप छान, खूप अगदी तोंडात टाकताच विरघळणारी पण आहे। म्हणजे तुम्ही पहा, काही पण बोलू शकता त्याला। कमी सामग्रीत खूप छान। तर परत एकदा वाटून घेते। हे बघा वाटलेलं आहे परत, आणि मी आता परत हे गाळून घेणार आहे। आता ते धुवूनच घ्यायचं, आता बास करायचं आपल्याला तेवढंच। स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ह्याला परत पिळून घ्यायचं एकदा। भरपूर त्याचा ज्यूस निघालेला आहे। आता हे राहिलेलं आहे ना, आपण मसाला वाटू शकतो याचं, किंवा डेसिकेटेड कोकोनट बनवू शकतो याचं। जरा उन्हात ठेवलं का डेसिकेटेड कोकोनट बनत, नाही तर फ्रीज मध्ये ठेवलं ना तरी पण ते सुकणार आणि बनणार डेसिकेटेड कोकोनट। असाच कोकोनट बनवतात। आणि तुम्ही मिठाई बनवू शकता, भरपूर काही कामाला येणार तुम्हाला। हे मोदक बनवू शकता, भरपूर आहे त्याच्यात, ते करू शकता तुम्ही। ते उरले फेकून द्यायचं नाही। आता हे झालं, याचा ज्यूस काढून झालेला आहे आपला, बऱ्यापैकी आपण काढलेला आहे। तर हे थोडंसं मी इकडे बाजूला घेते आणि उरलेला कढईत ओतणार आहे। पहा आता हे बाजूला घेतलेलं आहे ना, हे घेते बाजूला आणि आता हे ओतते कढईमध्ये। हे पहा कढईत ओतलेलं आहे। आता हे ही कढई मी ह्याच्यात आपल्याला साखर घालायची। 1 वाटी, छोट्या वाट्या आहेत, 2 वाट्या घालणार आहे मी। हे बघा 2 वाट्या, म्हणजे आपल्याला पहा अंदाज पहा तुम्ही। 2 वाट्या मी घातलेल्या आहेत। आता ही वरती कढई गॅसवरती ठेवते मी आणि ह्याच्यात पहा आता तेवढी साखर घातली ना, तेवढेच आपल्याला ह्याच्यात घालण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घ्यायचे। हे बघा तेवढंच, त्या 2 वाट्याचं माप आहे ना, 2 वाट्या पण नाही एवढं भरणार, तर 2 वाट्याचं माप पकडलं आपण, तेवढं घेतलेलं आहे। आणि हे मिक्स करायचं, याच्या गुठळ्या सोडून घ्यायच्या। कधीच नसेल पाहिली ही मिठाई, नक्कीच पहा। कमी सामग्रीत अगदी साधी सोपी, बाजारात तर गेल्या तर भरपूर महाग भेटती, पण घरामध्ये बनवा थोडक्यात, एकदम थोडक्यामध्ये होती
आणि खूप टेस्टी लागते. सुपर सुपर टेस्टी म्हणतात ना तशी. आता ही वरती कढई ठेवलेली आहे ना, ते बाजूला ठेवलं मी. आता ते राहून द्यायचं थोडा वेळ. आता ही कढईतली साखर आहे ना, ही साखर वितळून घ्यायची आपल्याला. साखर वितळल्यानंतर त्याला उकळे आल्यानंतर आपल्याला पुढचं प्रोसेस करायचे. आणि जास्त वेळ खात नाही, फक्त 5 ते 7-8 मिनिटात होणार, जास्त नाही लागणार. का की आपल्याला मी तुम्हाला बनवायला घेतले ते तेवढं सांगते, नाहीतर मग तुमची तयारी करण्याला इकडे ठेवा तिकडे ठेवा म्हणून तो वेळ जातो आमच्यासारख्यांना. नाही तर ही 5 ते 7 मिनिटात होणारी आहे. जास्त काय वेळ खात नाही. आपल्याला नारळ फोडायचा, नारळाची साल काढायची किंवा खवलं तरी चालेल आणि वाटून घ्यायचं. लगेच इकडे होती तयार. म्हणजे जास्त वेळ लागत नाही, 5-7 मिनिटात तयार होती करायचं म्हटलं तर. पण आता आम्हाला व्हिडिओ दाखवायचं म्हटलं इकडे ठेवा तिकडे ठेवा, इकडे कॅमेरा फिरते का तिकडे फिरते का, त्याच्यात वेळ जातो. म्हणून तुम्हाला जास्त मोठा व्हिडिओ होतो, थोडासा मोठा होतो. नाहीतर वेळ लागत नाही याला. 5 मिनिटात 7 मिनिटातच रेसिपी आहे ही. तर आता हे बघा, इथे छान असं उकळी येऊन द्यायची, त्याला साखर वितळून द्यायची त्याची पूर्ण. नंतर आता उकळी आलेली आहे, साखर वितळली आहे. आता हे दुसरं आपण केलं होतं ना कॉर्नफ्लॉवरचं, नारळाचं पाणी बाजूला ठेवलेलं ना, ते ओतायचं याच्यात. हे पहा ओतलेलं आहे याच्यात काय फक्त नारळाचं पाणी, म्हणजे नारळ, साखर आणि कॉर्नफ्लॉवर 3 वस्तू लागतात फक्त याला, काहीच लागत नाही. आता ह्याला कॉर्नफ्लॉवर टाकले का ते दुसरं पाणी टाकलं ना नारळाचं, तर त्याच्यानंतर आपल्याला इकडं तिकडं न होता सारखं हलवत राहायचं. जिकडे तिकडे पाहायचंच नाही जरा पण, सारखं त्याला ढवळत राहायचं नुसतं. नाहीतर मग त्याच्या गुठळ्या बनतील, खाली लागणार ते. आणि हे वेळ लागत नाही जरा पण, लगेच होते ते. जरासुद्धा वेळ खात नाही ते, पटकन आपलं तयार होती. आईस्क्रीम काहीही बोलू शकता तुम्ही, एवढे जबरदस्त आहे मात्र. पहा आता थोडा वेळच झालेला आहे तर घट्ट व्हायला लागलेलं आहे आपलं. आपण पाणी ओतण्याला किती अर्धा मिनिट पण नाही झाला अजून, लगेच घट्ट व्हायला लागलेलं आहे. आणि हलवत राहायचं मात्र. मी जराही थांबत नाही, जराही स्किप केला नाही व्हिडिओ किंवा काहीच नाही, लगेचच्या लगेच तयार होते. पहा तुम्ही, हे पहा मस्त चाललेलं आहे. पहा किती छान झालेलं आहे. आणि रंग पांढरा शुभ्र निसता. पाहिल्यावरच आपण हा पदार्थ करतोय ना, हा पाहिल्यावरच लगेच वाटतंय आपल्याला कधी खावं. आणि ही घरात सर्वांनाच आवडतो. तुमच्याकडं पण आवडणार ही पद्धत केली तर. पहा बरं, हे बघा असं वरती ते कापायला लागलं ना, असं वर पकडलं ना ते हलतं. तर मग आणि ह्याला शाईन येते, हे पिठाला शाईन येते अशी. मग तो ते समजायचं आपल्याला झालेलं आहे. आता हे झालेलंच आहे आपलं. याच्यात मी विलायची पावडर टाकते, म्हणजे सुगंध छान येतो. आणि मिक्स करून घेते. हे झालेलंच आहे. आपल्याला आता काढायची तयारी करायची. बारीक गॅस केलेला, एकदम स्लो करून टाकलेला आहे मी, 0वर नेलेला आहे एकदम. पण हलवायचं थांबायचं नाही, थोडा वेळ अजून हलवते मी. नंतर मग आपण काढूया लगेच. हे पहा आता इथे पुढे मी काय करणार आहे पहा तुम्ही. आता कशात, मला काचेच्या भांड्यात काढायचे त्याला, किंवा तुम्ही तुमच्याकडे दुसरं काय असलं त्याच्यात काढू शकता. आता मी एक काचेचं आहे बाऊल माझ्याकडे, त्याच्यात काढणार आहे मी. तर त्या काचेच्या बाऊलला मला तूप लावून घ्यायचे. नाही लावलं तरी चालतंय, तर मी लावलं होतं. तर हे पहा आता ओतून घेते मी लगेच. गरमागरम असं तेव्हाच ओतायचं. बघा किती घट्ट झालेलं आहे मस्त. पहा किती पांढरं शुभ्र एकदम दिसतंय ना, कापसासारखं नुसतं मस्त एकदम पांढरं शुभ्र. खायला तेवढीही टेस्टी. तुम्ही मिठाई खाऊ शकता, तुम्ही खरबज म्हणून खाऊ शकता,
तुम्ही आईस्क्रीम म्हणून खाऊ शकता. थंड थंड सगळं काही मस्त. हे बघा झालेलं आहे. आता ह्याला मी झाकण लावणार आणि 2 घंटे ठेवणार फ्रीजमध्ये. 2 घंटे तुम्हाला बाहेर काढून दाखवते मग. हे पहा झाकण लावून ठेवलेलं आहे मी. आता ह्याला 2 घंटे ठेवणार आहे आणि नंतर काढणार आहे. तर हे 2 घंटे पूर्ण झाले आहे आपले आणि मी आता बाहेर पण काढले. थंड पण झालेलं आहे, मस्त थंड झालेलं आहे आणि कडक पण झालेला आहे. म्हणजे त्याला नरमपणा होता तो पण नाहीसा झालेला आहे. आता पहा एकदम सुपर म्हणतात ना, तर तशा पद्धतीची ही आपली आईस्क्रीम म्हणा, खरवस म्हणा किंवा मिठाई म्हणा, काही म्हणा, थंड थंड एकदम मस्त. पहा ओ वा, काय मस्त निघाली पहा. पांढरी शुभ्र अगदी नारळाची ही वडी म्हणा किंवा काही बोलू शकता, पण खायला तेवढीच अप्रतिम आहे. त्याच्यावर थोडा पिस्ता पेरते. तुम्हाला बदाम पेरायचे तर बदाम पेरा किंवा मी बरंच काही पेरणार आहे. पाहूया आता काय काय पेरते ते. तर आता कापून पण दाखवते. एकदम मऊ लुसलुशीत पहा, अलगद जाते पहा, काय भारी. वाव. आणि ही वडी बाहेर निघणार आता मस्त. कापलं गेलं नाही बराबर एक बाजूनी. एवढं मलमार झालेलं आहे ना ते, खूप छान. ओ पांढरं शुभ्र अगदी लबलबीत करतंय, नुसतं हलतंय अगदी. खरवस तोंडात टाकताच गयाप होणार हे, एवढं छान झालेलं आहे. मैत्रिणींनो नक्कीच करून पहा. खूप टेस्टी, खूप छान, खूप मलईदार म्हटलं तरी चालेल. हे बनवलेलं आहे नारळापासून, तर एकदम छान. तर पहा रंगही पांढरा शुभ्र एकदम. आवडलं तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसं झालं. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. आता पुढे गेल्यावर पहा वेगवेगळ्या पद्धतीने सजवून दाखवते बघा. आता असं सजवलं आहे मी, वेगळी पद्धत दाखवली जराशी, नंतर दुसरं दाखवते बघा. आता असं पण सजू शकता, कसं पण तुम्ही ठेवू शकता. पांढरा निस्ता ठेवला तरी चालेल, असा ठेवला तरी चालेल, कसा बी ठेवा. पण आवडला तर लाईक मात्र जरूर करा, कमेंटमध्ये लिहा.